नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 7 देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण हे पुरुषापेक्षा अधिक आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण हे पुरुषापेक्षा अधिक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडली होती? भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना कोणत्या वर्षी पार पडलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारत व चीन यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मॅकमोहन सीमारेषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये सर्वाधिक अंतर्गत वाहतूक खालीलपैकी कोणत्या मार्गाने होते? भारतामध्ये सर्वाधिक अंतर्गत वाहतूक खालीलपैकी कोणत्या मार्गाने होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेल्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, भारतामध्ये सर्वात अतिपूर्वेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात अतिपूर्वेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, संपत्तीचे भांडार असे खालीलपैकी कोणत्या पठारास म्हटले जाते? संपत्तीचे भांडार असे खालीलपैकी कोणत्या पठारास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 छोटा नागपूर पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, भारतामध्ये बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये बहुसंख्य जनतेचं मुख्य अन्न खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तांदूळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, तांदळाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये सर्वाधिक अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये तांदळाच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये सर्वाधिक जास्त अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, देशामध्ये सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं कोलार हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोलार हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या साली विमान मार्गाने दळणवळणाला प्रारंभ झाला होता? खालीलपैकी कोणत्या वर्षी विमान मार्गाने दळणवळणाला प्रारंभ झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1924 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, जमिनीची धूप होण्याचं मुख्य कारण खालीलपैकी कोणतं आहे? जमिनीची धूप होण्याचं मुख्य कारण खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जंगलतोड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोवा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्यात। सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे। अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्यात। सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे।
तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच अवेलेबल असतील? गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम बॅच क्रमांक 4 10 डिसेंबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. STI मेन्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच सर्वांनी जॉईन करायचे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? निश्चय कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच, कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी अवेलेबल असेल. निश्चय बॅच सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही राज्यसेवा परीक्षा असेल, PSI असेल, ST असेल, ASO असेल, डिपार्टमेंट PSI असेल, सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन. कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. प्रश्न क्रमांक 8 पुष्कर तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पुष्कर सरोवर, पुष्कर तलाव हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अजमेर राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत? पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेली आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मसाल्याच्या पदार्थाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये सर्वात जास्त अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणत्या राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या बंदरास मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या बंदरास मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कांडला बंदर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ट्रान्स हिमालय नदी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? ट्रान्स हिमालय नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सतलज नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतामध्ये सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरवली पर्वतरांग या ठिकाणी सर्वात प्राचीन पर्वतरांग होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा उर्दू आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा उर्दू आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये पहिले इलेक्ट्रॉनिक शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये पहिले इलेक्ट्रॉनिक शहर बेंगलोर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शरावती नदीवरचा जोग धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? शरावती नदीवरचा जोग धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ऊस लागवडीचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऊस लागवडीचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आगरतळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? आगरतळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्रिपुरा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झेलम नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चारमिनार सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? चारमिनार व सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतामध्ये सर्वाधिक पाऊस असलेले ठिकाण मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्क्वाड्रन लीडर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामध्ये असते? स्क्वाड्रन लीडर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधले पद आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हवाई दल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पहिला चित्रपट खालीलपैकी कोणता होता? प्रश्न क्रमांक 38 भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी श्वास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पन्हाळा हे थंड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 रमण मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रामध्ये पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? रमण मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामध्ये पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 तानसा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तानसा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सप्तशृंगी हे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सप्तशृंगी हे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कृष्णा व कोयना यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कराड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सन 1988 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंजीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 विजयदुर्ग व तेरेखोलची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.